कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग सातारा अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार, पीएफ व ESICची रक्कम वेळेत जमा न होणे तसेच 2 ते 3 महिने पगार रखडविण्यात येत असल्याचा निषेधार्थ रयत क्रांती संघटनेच्या वतीने आज सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। रयत क्रांती संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मधुकर एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले असून याबाबत यापूर्वी अनेक वेळा संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रारी व निवेदन देण्यात आली होती, मात्र मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देणे, शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे वेतन अदा करणे तसेच भविष्य निर्वाह निधी व इतर भत्ते वेळेत जमा करण्याचा समावेश आहे। या मागण्यांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली। मी रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी मी इथं अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे। त्यांना PF ESI न भरता फक्त शासनाने दिलेल्या शासनाने 832 रुपये हजेरी असताना सुद्धा हे कंत्राटदार आणि शासनाचे अधिकारी मिलीभगत करून त्यांना 400-500 रुपये हजेरी देऊन त्यांचा उपयोग करून घेऊन यांना PF भरत नाहीत, काहीच नाही। ह्यासाठी आंदोलन करत आहोत। PF ESI भरला पाहिजे यांचा पूर्ण वर्षाचा आणि शासनाने जो GR काढलेला आहे, शासनाचा जो आदेश आहे रोजची 832 रुपये हजेरी तेवढी मिळाली पाहिजे। एकूण 60 ते 70 कामगार आहेत कंत्राटी कर्मचारी यांत्रिकी विभागात। फक्त असे जिल्ह्याच्या जेवढे कार्यालय आहेत तिथं जर विचार केला तर मिनिमम 5 ते 10 हजार कामगार इथं असताना त्या कामगारांच्यावर अन्याय केला जात आहे। मी चंद्रशेखर विलास शिंदे। आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी यांत्रिक विभागामध्ये सध्या कार्यरत आहे। तर इथं विषय काय आहे की आमचे पगार कधीच वेळेवर झाले नाहीत, महिन्याला। त्यात पण काय झालं आहे, शासनाने ठरवून दिलेला जो दर आहे 832 रुपये, त्या दराप्रमाणे आम्हाला वेतन मिळत नाही। त्यातून भविष्य निर्वाह निधी आणि PFचे भत्ते ते पण वेळेवर भरण्यात येत नाही। यावेळेस याआधी आमच्या कशामध्ये विभागामध्ये 2-3 जणांचे ॲक्सिडेंट झाले, त्याचाही त्यांना काही भत्ता मिळालेला नाही आहे। आमची फक्त एवढीच मागणी आहे की कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला वेळेवर व्हावेत आणि PF व ESIC वेळेवर भरला जावा।